1707 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या दुर्बल वारसदारांच्या कारकिर्दीत दिल्लीची केंद्रसत्ता दुबळी झाली. यामुळे देशात हैदराबाद, अयोध्या, महाराष्ट्र, बंगाल व म्हैसूर येथे नवीन सत्ताकेंद्रे उभी राहिली व कालांतराने त्यांचाही ऱ्हास झाला. या घटनाक्रमातूनच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमाने ब्रिटिश साम्राज्याची मुळे या देशात स्थिर झाली. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केल्यानंतर भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. कंपनीचा राजकीय अंमल स्थापन झाल्यानंतर तर या शोषणाचे प्रमाण वाढले. कच्चा माल स्वस्त दराने पुरवणारी व ब्रिटिश माल विकत घेणारी बाजारपेठ असा भारताचा उपयोग केला जाऊ लागला. आर्थिक शोषणाच्या अनेक युक्त्या वापरल्या गेल्या. त्यात कंपनीसाठी मक्तेदारी संरक्षक, आयात निर्यात कर, राजकीय कारणांवरून एकदेशीय राजे रजवाड्यांची लुटालूट यांचा समावेश होता. इंग्रज कंपनीने सुरत, मुंबई, मद्रास, विशाखापट्टणम, हुगळी, मुर्शिदाबाद, कलकत्ता इत्यादी ठिकाणी वखारी घालून प्रथम व्यापारी बस्ताने बसवले. मग एकदेशीय राजकारणात क्रमशः लक्ष घालण्यास सुरुवात केली. प्लासीची लढाई जिंकून बंगालमध्ये राजकीय अधिसत्ता मिळवली. प्रथम दुबळ्या सत्तांना नेस्तनाबूत करून हातपाय पसरण्यास सुरुवात केली. फ्रेंचांना भारतातून हुसकावून दिले व मराठ्यांची प्रबळ सत्ता कमकुवत होईपर्यंत वाट पाहिली. संधी येताच त्यांच्यावर आघात करून ब्रिटिश सत्ता दृढमूल केली. हिंदुस्थानचा कारभार हाती आल्यानंतर कंपनी सरकारने स्वतःची गरज म्हणून किंवा धोरणांचा भाग म्हणून येथे पाश्चात्य शिक्षण देण्यास सुरुवात केली. सामाजिक वेडाचार बंद करण्यासाठी सतीबंदी, विधवा विवाह इत्यादींसारखे सुधारणे कायदे आणले. रेल्वे, रस्ते, टेलिग्राफ यांच्यामुळे वाहतूक व दळणवळण व्यवस्था प्रगत झाली. छापखान्यांची सुरुवात झाल्यामुळे नियतकालिके, ग्रंथनिर्मिती होऊ लागली. या सर्व सुधारणांमुळे येथील समाजात उलटसुलट प्रतिक्रिया उमटून विचारमंथन सुरू झाले. त्यातून भारतात प्रबोधन युगाची सुरुवात झाली. प्रबोधन काळात अनेक नवशिक्षित समाज सुधारणा कार्यात पुढे सरसावले. त्यात आधुनिक भारताचे शिल्पकार राजा राममोहन राय, महाराष्ट्रातील लोकहितवादी व ज्योतिराव फुले यांचा समावेश होतो. या सर्वांनी जातिभेद, विधवा केशवपण, सती यांसारख्या दुष्ट चालींविरुद्ध बंड पुकारले. आधुनिक पद्धतीच्या विज्ञान शिक्षणावर भर दिला. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. शाळा काढल्या, ग्रंथ लिहिले. त्यांच्या कार्यामुळे भारताची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली. 1818 नंतर भारतात इंग्रजी सत्ता फार वेगाने पसरली. 1856 पर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत इंग्रजांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अधीन झाला. तैनाती फौजेचा फास आणि राज्य खालसा करण्याचे धोरण यामुळे देशी संस्थानिकांची सत्ता व स्वातंत्र्य संपुष्टात आले. पेशव्यांचे राज्य सातारा, झाशी, अयोध्या यांचा त्यात समावेश होता. राजरजवाड्यांचा असंतुष्ट वर्ग, संस्थानिकांच्या दरबारातील निराश्रित झालेला वर्ग, दिवसेंदिवस बसत चाललेले उद्योगधंदे, इंग्रजांचा वाढत जाणारा उद्दामपणा इत्यादींमुळे इंग्रज सत्तेबद्दल समाजातील फार मोठ्या वर्गाला संताप आला. इंग्लंडच्या उद्योगधंद्यांना कच्च्या मालाची गरज होती. तसेच इंग्लिश कारखान्यात तयार होणाऱ्या पक्क्या मालाला हक्काची बाजारपेठ हवी होती. भारताचा वापर दोन्ही हेतूंसाठी करण्यासाठी इंग्रजांनी भारतावरील आपल्या अधिसत्तेचा उपयोग करून घेतला. भारतीय मालाकडून होणाऱ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागू नये म्हणून इंग्रजांनी आयात कराची यंत्रणा वापरून भारतीय मालाकडून होणारी स्पर्धा हाणून पाडली. व्यापारी धोरणाखेरीज जमीन महसूल रोखीने वसूल करणे, इंग्रज अधिकाऱ्यांची लाचलुचपत, विविध प्रकारच्या इतर करांची आकारणी, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या भारतीयांना मिळवून देणे अशा इतर कारणांमुळे सुद्धा भारतीय लोकांना आर्थिक दारिद्र्य व हलाखीला तोंड द्यावे लागले. सामाजिक कारणात पुढील मुद्द्यांचा समावेश आहे तर ते म्हणजे इंग्रजांची अरेरावी, भारतीयांना मिळणारी तुच्छ वागणूक, इंग्रजांनी वंशश्रेष्ठत्वाची भावना, जमिनीची वतने रद्दबातल ठरवणे, ख्रिस्ती धर्मप्रसाराची जोरदार मोहीम, धर्मांतरांची लाट, हिंदू धर्मविरोधी वाटावे असे इंग्रजांनी केलेले
सामाजिक कायदे, इंग्रजांच्या लष्करी भरती. तर इंग्रजांच्या लष्करी भरती झालेल्या भारतीय शिपायांच्या काही समस्याही 1857च्या उठावाला कारणीभूत झाल्या. या समस्यांमध्ये अत्यल्प वेतन, बढतीच्या संधींचा पूर्ण अभाव, धर्मविरोधी वाटावे असे लष्करी नियम, भारतीय शिपायांना व गोऱ्यांना मिळणाऱ्या पगार भत्त्यांतील भयंकर तफावत इत्यादींचा समावेश होता. काडतुसांना लावल्या जाणाऱ्या चरबीच्या प्रश्नावरून उठावाचा भडका उडाला. 1857चा उठाव एकाएकी घडून आला नाही. त्यामागे निदान काही संघटना असावी. त्यामुळेच हा उठाव मोडून काढण्यास इंग्रजांना इतका दीर्घ कालावधी लागला. नानासाहेब स्वतः काही नेत्यांना समक्ष घेऊन आला होता. अनेकांना त्यांची पत्रे वा तोंडी निरोप गेले होते. चपात्या व कमलपुष्पांची देवघेव सूचक वाटते. 31 मे 1857 ही उठाव सुरू करण्याची तारीख ठरवण्यात आली. बराकपूरला चरबीच्या प्रकरणावरून शिपाई चिडले. त्यांच्या बंडाळीची बातमी ऐकून मिरजच्या शिपायांनी उठाव केला. तेथील गोऱ्या लोकांना ठार मारून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 मे रोजी दिल्लीला पोहोचले. बहादूर शहाला बादशहा व गाजी म्हणून घोषित करून कारभाराला सुरुवात केली. मात्र दिल्लीच्या रक्षणाची योग्य व्यवस्था न केल्याने सप्टेंबरात दिल्ली हातची गेली. परत कब्जा मिळवताना इंग्रजांकडून खूप अत्याचार झाले. मिरजप्रमाणेच कानपूर येथे नानासाहेब व तात्या टोपेने उठाव केला. झाशीच्या लक्ष्मीबाईनेही उठावात उडी घेतली व लढता लढता हौतात्म्य पत्करले. लखनौ व अयोध्या येथे तसेच जगदीशपूर येथेही तीव्र संघर्ष झाले. तात्या टोपेला फाशी दिल्यानंतर म्हणजेच उठाव सुरू झाल्यापासून सुमारे 2.25 वर्षांनी उठावाचा पूर्ण उपशम झाला. दक्षिण भारतातही उठावाचे प्रतिसाद उमटले. तर 1857च्या उठावात इंग्रजांची सरशी का झाली? का बरं ते जिंकले? तर त्याची कारणे आहेत. इंग्रजांचे शस्त्रबळ वरचढ होते. इंग्रजांची रणनीती क्रांतिकारी सैन्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची ठरली. उठाववाल्यांचे नेतृत्व बहुमुखी तर इंग्रजांचे नेतृत्व एकमुखी होते. उठाववाल्यांमध्ये उच्च ध्येयवाद शेवटपर्यंत टिकला नाही. उठावाचे निशाण सर्वांनी एकदम न उभारता भिन्न भिन्न वेळी उभारले. भारतातील प्रमुख संस्थानिक व बहुसंख्य जनता उठावापासून वंचित राहिली. 1857च्या उठावाबद्दल इतिहासकारांनी परस्पर विरोधी मते मांडलेली आढळतात. हे केवळ शिपायांचे बंड होते असे म्हणणाऱ्यांचे एक टोक, तर ते स्वातंत्र्य समर होते असे म्हणणाऱ्यांचे दुसरे टोक. बरेचसे लेखक मध्यममार्गी मत प्रदर्शन करतात. हे शिपायांचे बंड असले तरी त्यात राष्ट्रीय उठावाची झलक आढळते असे म्हणतात. अठराशे 1857च्या उठावाचे सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व अन्य अनेक परिणाम झाले. ते थोडक्यात असे: राणीचा जाहीरनामा प्रस्तुत करून लोकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी वचने देण्यात आली, परंतु बव्हंशी निरर्थक ठरली. अपेक्षाभंग झालेले भारतीय त्यामुळे मनातून नाराज झाले. ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. परत शिपायांनी बंड केलेच तर त्याचा तात्काळ प्रतिकार करता यावा इतपत युरोपियांची संख्या व प्रमाण वाढवण्यात आले. गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय हा जादा किताब मिळून भारतमंत्री हे पद निर्माण करण्यात आले. मुसलमानांबद्दल इंग्रजांच्या मनात रागाची भावना निर्माण झाली. इंग्रजांच्या श्रेष्ठत्वाची भारतीयांना कल्पना आली. पराभवामुळे ते नाउमेद झाले. राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचे बीजारोपण झाले. तर एक राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचे बीजारोपण झाले. सशस्त्र उठावाचा मार्ग मागे पडून घटनात्मक चळवळीला प्रोत्साहन मिळाले. त्यात सुशिक्षित वर्ग आघाडीवर राहिला. भारत नव्या युगाला सामोर जाण्यास सिद्ध झाला. इंग्रज व्यापारी व भांडवलदारांमध्ये भारताचे आर्थिक शोषण अधिक वाढले.
समाज सुधारणेची चळवळ काही काळ मागे पडली. 1857च्या उठावाचा इतिहास भावी पिढ्यांना स्फूर्ती देणारा ठरला.